महाराज की जय, वामन बाबा महाराज की जय, बाबा महाराज, गुरुवर्य वासुदेव बाबा महाराज की जय, गोपाल कृष्ण भगवान हरिहर महादेव, जय श्री राम, जय श्री राम. विठाल 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 विठाल. मी स्किप करणार नाही काय. असो. अनंत ब्रह्मांड उदरी हरी हा बालक नंदा घरी, नवल केवडे केवडे न कळे कानोबाचे कोडे. पृथ्वी ज्याने तृप्त केली, पृथ्वी ज्याने तृप्त केली, त्यासी यशोदा भोजन घाली. विश्वव्यापक कमळापती, विश्वव्यापक कमळापती, त्यासी गवळणी कडिये घेती. नवल केवडे केवडे न कळे कानोबाचे कोडे. तुका म्हणे नटधारी, तुका म्हणे नटधारी, भोग भोगुनी ब्रह्मचारी. नवल केवडे केवडे न कळे कानोबाचे कोडे. पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन. पांडुरंगा करो प्रथम नमन. दुसरे चरणा संतांची या, दुसरे चरणा संतांची या, दुसरे चरणा संतांची या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो, कथेचा त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो. गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांसिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका. वसुदेव सुतं देवं कंस चाणूरमर्दनं, देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. मस्तक हे पायावरी. या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संत. मस्तक हे पायावरे, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या. मस्तक हे पायावरे, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या. संतांच्या. परमपूज्यने ब्रह्मलीन सद्गुरू वामन बाबा महाराज, परमपूज्यने स्वानंद सुख निवासी सद्गुरू सावळाराम बाबा महाराज, स्वानंद सुख निवासी गुरुवारी वासुदेवजी महाराज यांना साष्टांग दंडवत. तसंच माझ्यासमोर उपस्थित आपण सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार
गायक मंडळी, विणेकरी बाबा, सर्व टाळकरी, आलेले सर्व भाविक मंडळी, बंधू भगिनी, आलेले सर्व पाहुणे मंडळी, आपल्या सर्वांच्या चरणी विनम्र भावाने वंदन करतो आणि या कीर्तन रूपी सेवेला आरंभ करतो. विठ्ठल विठाल 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 विठाल. अनंत ब्रह्मांड उदरी हरिहा बालक नंदा घरी, नवल केवडे केवडे न कळे काणोबाचे कोडे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपे सेवेकरिता घेतलेला अभंग देहू गावचे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांचा 5 चरणातील असलेला काल्याचा असलेला हा अभंग. या अभंगात महाराज ज्याच्या उदरामध्ये अनंत अगणित असे ब्रह्मांड, उदरात अर्थात पोटात ज्याच्या अनंत अशी ब्रह्मांड ज्याच्या उदरात पोटात आहेत, असा हा हरी, हा भगवान पांडुरंग परमात्मा कोणाच्या घरी अवतारला आलाय? नंद्याच्या घरी अवतारलाय. तुमचा आमचा होतो तो जन्म, भगवंताचा होतो तो अवतार. असा सगुण साकार परमात्मा नंद्याच्या घरी आलेला आहे. असं हे नवल घडलेलं आहे या मृत्यूलोकात, जे सामान्य जीवाला समजण्याच्या पलीकडलं नवल घडलेलं आहे. भगवंताचा अवतार या मृत्यूलोकात झाला, हा सर्वात मोठा नवल सांगितलाय. जो सर्वांना तृप्त करू शकतो, पूर्ण या मृत्यूलोकाला, पृथ्वीला तृप्त करू शकतो, त्याला यशोदा माता भोजन घालते, नाही का? जो सर्व व्यापक आहे त्याला गवळणी आपल्या कडेवर घेतात. असा हा भगवान परमात्मा लहान होतो, असं हे नवल घडतं. ज्या सर्वांचा अवतार घेऊन नट सादर करतो, सर्व भोग भोगूनही तो ब्रह्मचारी राहतो, असा ह्या अभंगाचा शब्दशः अर्थ आपल्याला तुकोबाराय देतात. अगदी तसंच असेल असं अजिबात नाही. संतांचे विचार हे व्यापक आहेत, ते आपल्या सामान्य जीवाला समजण्याच्या अगदी पलीकडले आहेत, नाही का? वक्त्याचं कर्तव्य आहे अभंगात प्रवेश करण्या अगोदर आजचं नेमितेचं वर्णन करणं माझं हे कर्तव्य आहे. बरोबर 10:06 आम्ही एंट्री केलेली आहे. सुरुवात उशिरा झाली, नाही तर परत तो मेसेज जातो बाहेर की महाराज लेट येतात, म्हणून सांगणं गरजेचं होतं. असो, मला वाटतं बऱ्याच वर्षापासून हा सप्ताह चालू आहे, पण गेली 5 वर्ष हे सक्रिय विठ्ठल मंदिराचा उत्सव हा साजरी होतो. विठ्ठल रुक्माई मंदिराचा वार्षिक उत्सव, परमपूज्यने वामन बाबा असतील, साळाराम बाबा असतील, गुरुवारी आप्पा माऊली असतील, तसंच वैकुंठवासी हरिभक्तपरायण पांडुरंग गणपत जाधव व वासुदेव बाबांच्या मार्गदर्शनाने, प्रेरणे, सर्व मोठ्यांच्या थोरा मोठ्यांच्या आशीर्वादाने संपन्न होत असलेला व संयोजक आयोजक ग्रामस्थ कोणी, विशेषतः संयोजक आयोजक जे आहेत जुग्नदादा, या सर्वांच्या प्रयत्नाने संपन्न होत असलेला हा उत्सव. एकमेका करू साह्य अवघे धरू सुपंत. कुठलंही कार्य असेल ते एकट्याने न होणार आहे, नाही तर म्हणून संतांनी सांगितलं आहे ते एकमेका करू साह्य, नाही का? तसंच आपण ज्या या आज मला वाटतं गेली 2-3 वर्ष पाऊसही कार्यक्रमामध्ये आपल्याला पावसातही कार्यक्रम करण्याचा आनंद आपल्याला प्राप्त झाला, पण तो आता पावसाची त्रास होतो, तो आता आपल्या पावसातून मुक्त होणार आहे. आपल्याला या कोणी ग्रामस्थांनी, विशेषतः ज्यांनी हे श्री गजानन श्रीपद साळवी यांनी हे व्यासपीठ, तसंच हनुमान विष्णू ठोंबरे यांनी हे व्यासपीठ व वरचे शेड आपल्याला उभारून दिले. श्री शंकर लक्ष्मण पाटील यांनी स्टेज समोरील शेड, तसंच कैलासवासी मारुती बालाजी ठोंबरे अंगणामधील शेड, तसंच गजानन श्रीपद साळवी भगवंतासाठी 4 तोळ्याचा चांदीचा कमरपट्टा दिला. सर्व मंडळाच्या वतीने, ग्रामस्थांच्या वतीने, संप्रदायाच्या वतीने, समाजाच्या वतीने त्यांना आपण जेवढे आभार देऊ तेवढे कमी आहेत. कारण की जो माणूस खर्च करतो, संप्रदायासाठी खर्च करतो, समाजासाठी, देवाच्या कार्यात खर्च करतो, त्याला महालक्ष्मी म्हणतात. आज हे धनत्रयोदशीचा दिवस म्हणजेच लक्ष्मी पूजनाचा दिवस. आज आपण लक्ष्मीची पूजा अर्चना करतो.
जी लक्ष्मी आपण समाजाच्या देवासाठी खर्च करतो त्याला महालक्ष्मी म्हणतात. ते प्रापंचिक सामाजिक कामाला न वापरता स्वतःपुरता कुटुंबाकरता वापरले जातात त्याला लक्ष्मी म्हणतात. आणि जे अयोग्य मार्गाला खर्च केले जातात त्याला अलक्ष्मी असं सांगितलं जातं. विठ्ठल विठाला 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 विठाला. या सर्व देणगीदारांचे जेवढे आभार मानू तेवढे कमी आहेत. त्यांचा उदंड आयुष्य लाभो अशी पांडुरंगाचरणी प्रार्थना. तसंच आजचा हा दिवस धन्वंतरी जयंतीचाही दिवस आहे. म्हणजे ज्या वेळेला समुद्र मंथन झालं, समुद्र मंथनातून जेव्हा अमृत आपल्याला प्राप्त झालं त्यावेळेला देवादी इंद्रादी लोकांना सर्वात त्यावेळेला अमृत जे आपल्याला प्राप्त झालं ते असंच नाही झालं. जे अमृत घेऊन जे आले त्यांचं नाव धन्वंतरी. म्हणजेच आपल्या पुढच्या पिढीलाही की बाबा औषधाला तुम्ही उपचार करा. शिक्याला तांदळाकडे भगताकडे जाऊ नका. भगवान प्रभू रामचंद्रांनी जेव्हा लक्ष्मणाला तो बाण लागल्यावर त्यांनी वेगवेगळे प्रकारचे भगत त्याला बोलवता आले असते, मांत्रिक बोलवता आले असते, पण त्यांनी काय केलं? औषधी उपचार केला. ते आपल्याला त्यांनी दाखवून दिलं की जेव्हा आपल्याला ताप येतो, त्रास होतो, तेव्हा आपण डॉक्टरकडे गेलो पाहिजे, ना की भक्ताकडे किंवा मांत्रिकाकडे. आणि हे औषध आयुर्वेदिकचं जे गॉड ऑफ आयुर्वेदा ज्याला म्हटलं जातं, म्हणजे आयुर्वेदाचे देवता ते धन्वंतरी, आणि त्यांचा आज हा विष्णूचा अवताराचा आजचा हा दिवस, म्हणून आजचा दिवस हा धन्वंतरी जयंती म्हणून साजरा केला जातो. विठ्ठल विठ्ठल विठाला विठाला विठाला. तसंच आज यमदीपही दिला जातो. यमदीप दान. खरं तर यम बोललं की आपल्याकडे आपली जी विचारशैली आहे ती अगदी विरुद्ध दिशेला जाते, पण आजच्या दिवशी यमदीप दान दिलं जातं. आता हे मोठ्याने सांगितले, माझ्या खिशातलं नाही. घराच्या बाहेर पडल्यावर दक्षिणेच्या दिशेला त्या दिव्याचे फेस म्हणजे दिव्याचं मुख जे आहे ते दक्षिणेच्या बाजूला ठेवून दिवा लावून यमाला प्रार्थना केली जाते, जेणेकरून आपल्याला चांगलं उदंड आयुष्य प्राप्त हो, आपलं चांगलं आरोग्य प्राप्त हो, म्हणून यमाला पूजा अर्चना करून त्याची प्रार्थना केली जाते. म्हणून आज यमदीपदान असं सांगितलं गेलंय. अधिक प्रस्थाना वेळेमध्ये न घालवता मी माझ्या प्रतिपाद्याविषयीकडे वळतो, नाही का? नाही तर आता एक तर अभंगाला वेळ आणि आपल्या काल्यालाही वेळ लागतो. तुम्हाला 2च्या शिवाय काय मी सोडत नाही, टेन्शन घेऊ नका. आपण मर्यादित वेळेत संपवण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल विठ्ठल विठाला विठाला. अनंत ब्रह्मांड उदरी हरी हा बालक नंदा घरी. काहींचा होतो तो जन्म, काहींचा होतो तो अवतार. देवाचा आणि संतांचा होतो तो अवतार, तुमचा आमचा होतो तो जन्म, नाही का? भगवंताचा होतो तो अवतार. काहींचा जन्म हॉस्पिटलमध्ये, काहींचा जन्म ट्रेनमध्ये, काहींचा जन्म बैलगाडीवर, काहींचा जन्म एरोप्लेनमध्ये. काय वेगवेगळे ते ट्रेन निघाले आहेत. आम्हाला डिलिव्हरी प्लेनमध्ये करायची. आता ते डॉक्टर म्हणतात सिझरच करावं लागेल, मग कुठे जायचं? प्लेनमध्ये जाऊन सिझर करायचं. म्हणजे आता ह्या कालाय तस्मै नमः. कोणाचा जन्म कुठे तर कोणाचा जन्म कुठे, पण भगवंताचा या ठिकाणी अवतार जो झालाय कुठे झालाय? नंदाच्या घरी झालाय, गोकुळात झालाय. कृष्ण गोकुळी जन्मला, दुष्ट चलकाप सुटला, नाही का? विठ्ठल विठाला विठाला विठाला. बालकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. म्हणजेच भगवंताचा जो अवतार आहे तो नंदाच्या घरी झालेला आहे. हरीचा जो अवतार आहे हा नंदाच्या घरी झालेला आहे. कृष्ण गोकुळी जन्मला, दृष्टा चलकाप सुटला.
होता कृष्णाचा अवतार आनंदे करती घरोघर कृष्ण गोकुळी जन्म मला दृष्टा जळका पोचला होता कृष्णाचा अवतार आनंदे करती घरोघर वा कृष्ण गोकुणी जन्मला दुष्ट चलकाप सुटला नाही का सर्वांनाच आनंद होतो असं अजिबात नाही पण या ठिकाणी जेव्हा भगवंताचा अवतार होतो त्यावेळेला संपूर्ण गोकुळवासियांना आनंद झाला नाही का सर्वांनी गीत गायले भजन केली असा भगवंताचा अवतार याने सर्वांना आनंद प्रकट केला फार कमी वेळा असं होतं की सर्वांना मुलगा झाल्यावर आनंद होतं पण या ठिकाणी भगवंताचा अवतार झाल्यावर सर्वांना आनंद झाला बरं हा आनंद घेणारा किंवा प्राप्त करून येणारा साधा सुद्धा व्यक्ती होता का ज्याच्या उदरामध्ये अनंत अशी ब्रह्मांड आहेत त्याचा अवतार झालेला आता ब्रह्मांड म्हणजे नेमकी काय 32 कोटी मैल या पृथ्वी लोकापासून जेवढं अंतर होतं त्याचं ब्रह्मांडाचं मतदारसंघ साध्या भाषेत किती 32 कोटी मैल आपल्या या मृत्यूलोकापासून जेवढं तुम्ही अंतर धराल त्यापर्यंत या ब्रह्मांडाचं मतदारसंघ अगदी असंच अशी अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरात आहेत तसा हा हरी आहे अनंत ब्रह्मांडे अनंत ब्रह्मांडे ब्रह्मांडे अनंत ब्रह्मांडे ये क्या रोमी ऐसे ढेंडे ये क्या रोमी ऐसे ढेंडे तो हा गवलिया घस घरी तो हा गवलिया घरी ये क्या रोमी ऐसे धेंडे ये क्या रोमी ऐसे ढेंडे तो हा गवलिया घरी तो हा गवलिया ज्याच्या पोटातही अनंत ब्रह्मांड आणि ज्याच्या रोमारमामध्ये म्हणजे केसामसामध्येही अनंत अशी ब्रह्मांड आहेत असा हा हरी आहे नाही का असा सगुण साकार भगवान परमात्मा निर्गुणातून सगुणात आला असा हा हरी आहे तेच महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात अनंत ब्रह्मांडे उधरी उधरी अनंत ब्रह्मांडे उधरी उदरे अनंत ब्रह्मांडे अनंत ब्रह्मांडे उधरी अनंत ब्रह्मांडे उधरी अनंत ब्रह्मांडे उधरी उधरी उदरे अनंत ब्रह्मांडे उदरी अनंत ब्रह्मांडे उदरे हरि हा बालक नंदा घरी हरि हा बालक नंदा घरी नवल केवडे केवडे नवल केवडे हरि हा बालक घरी हरि हा बालक नवल केवडे केवडे नवल केवडे केवडे अनंत ब्रह्मांडे उदरे हरि हा बालक नंदा घरे हरि हा बालक नंदा घरे हरि हा बालक नंदा घरे अनंत ब्रह्मांडे हरि बालक बालक घरे हरि बालक नंदा घरे
ब्रह्मांड उदरी हरी हा बालक नंदा घरी. ते कृष्ण शब्द वापरता आला असता, पण भगवंताने हरीश शब्द, तुकोबारांना भगवंताला हरीश हा शब्द दिलेला आहे. माऊलींच्या भाषेत झालं सांगायचं झालं, कृष्ण वासुदेव हरी गोविंद या नामाचे निखिल प्रबंध. म्हणजे हे जे नाम आहेत भगवंताच्या अनंत नामांमधली एक विशेष नाम सांगितलं गेलंय. म्हणून हरी हा शब्द तुकोबारांनी वापरला असावा, नाही का. हरीच्या भक्त नाही भय, म्हणजेच हरीचा जो भक्त आहे, भगवंताचा भक्त आहे, तिथे कुठल्याही प्रकारची चिंता राहत नाही. हरियाला हाता, हरियाला हाता, हरियाला हाता, हाता, हरियाला मग कशी भय चिंता, मग कशी भय चिंता, त्यांची शरीर धार झाला सफळ व्यापार. मग कशी भय चिंता, मग कसे भय चिंता, त्यांची शरीर धार झाला सफळ व्यापार. व्यापार. हरी आला हाता मग कायची भय चिंता. एकदा काय भगवंत आपल्या हातात आले की कुठल्याही प्रकारची चिंता. इथे प्रत्येक ठिकाणी तुकोबारांनी हरी या शब्दाचा उपयोग केलेला आहे. बरं, अजूनही थोडं पुढे जाऊन सांगायचं झालं, हरी प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. प्रत्येक ठिकाणी अभंगामध्ये भगवंताला हरी या शब्दानेच उपयोग वर्णन संतांनी केलेलं आहे. म्हणून हरी या शब्दाला विशेष महत्त्व दिलं गेलं आहे. असो, आता भगवान पांडुरंग परमात्मा असेल, कृष्ण असेल, हे सर्व भगवंताचेच अनेक अवतारातले अवतार आहेत. एवढा मोठा भगवंत, पण त्यांनी वामन अवतार घेऊन भिक्षा मागितली. काय मागितली? भिक्षा मागितली. आपण जर सांगितलं की बाबा सप्ताचे पत्रिका घेऊन जरा जा सर्वीकडे, काय सप्त्याची पत्रिका, पावती बुक नाही, पत्रिका घेऊन जरा आमंत्रण करून या. मी काय पत्र पाठवायला हो का? पण भगवान पांडुरंग परमात्मा वामन अवतार जेव्हा घेतात, कृष्ण हे वामन अवतार घेतात आणि भिक्षा मागायला तयार होतात, म्हणजे लहानातले लहान होतात, असं भगवंताचं नवल आहे, जे आपण तुम्ही आम्ही सर्वांच्या समजण्याच्या अगदी पलीकडलं आहे. नुसतंच वामन अवतार नाही तर भगवान वेगवेगळे आम्हासाठी अवतार, मत्स्य सुकमर, भगवानाचे त्या नरसिंहाचा अवतार घेतला, नंतर डुकराचा अवतार घेतला. हे सर्व आपल्याला सामान्य जीवाला कळण्याच्या अगदी पलीकडलं आहे. भगवंताने एवढे क्रिया केल्यात, लीला केल्यात, ते तुम्हाला कळण्याच्या पलीकडलं आहे. भगवंताच्या पत्न्या किती? 16,108 पत्न्या. भगवंताला सांगितलं, जे व्यास मुनी आपले दुर्वास मुनी आहेत ते इथेच, आम्ही ऐकलं इथेच कुठेतरी आले आहेत, तर त्यांना आम्हाला भोजन द्यायचं, आमची पंचपक्वानाची त्यांना भोजन देण्याची आमची इच्छा आहे. भगवंतांनी सांगितलं ठीक आहे, तुमची इच्छा आहे, तुम्ही इच्छा पूर्ण करू शकता, म्हणजेच दुर्वास मुनींना अन्नदान करू शकता. सर्व पत्न्यांनी वेगवेगळे प्रकारची फराळं तयार केली. जसं दिवाळीला आपण शंकरपाळ्या, काय म्हणतात त्याला, वेफर, लाडू, चकल्या, 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 चकल्या,
सर्व प्रकारचं आपण स्त्रिया दिवाळीत तयार करतात आणि मग त्या तर भगवंताच्या पत्न्या होत्या. 56 भोग तयार केले, वेगवेगळे प्रकारच्या मिठाया तयार केल्या. कोणी बंगाली मिठाई, कोणी काजू कतरी, असे वेगवेगळे प्रकारचं मिठाया जेवणामध्ये तयार केल्या. तयार झाल्याही. आता तयार केल्यानंतर दुर्वास मुनींचं जे स्थान होतं त्या स्थानावर जाण्या अगोदर यमुना मातेला पार करायचं होतं. यमुना नदी पार करायची होती. मग यमुना नदीची पार कशी करायची प्रश्न निर्माण झाला. विठ्ठल विठ्ठल विठाला विठाला विठाला. श्रोत्यांनी फक्त कीर्तनात बसल्या कीर्तनाचंच ऐकायचं. भले तो कीर्तनकार आवडो नाही आवडो, माझ्याबद्दल असो अजून कोणाबद्दल असो, मंडपात बसलं की आपण फक्त कीर्तनाचंच ऐकायचं. ऐकायचं नाही, श्रवण करायचं. ऐकलेलं इकडून, ऐकलं तिकडनं, श्रवण केलेलं मनन झालं पाहिजे आणि ते मनन होणं गरजेचं आहे. असं आता आपला विषय परत डायव्हर्ट झाला नाही का. भगवंतांनी सांगितलं तुम्हाला जायचंय जाऊ शकता, पण त्या म्हणतात आम्ही सर्व सामुग्री तयार केली, अन्न तयार केलंय, पण यमुना मातेला आम्ही क्रॉस कसं करायचं, पार कसं करायचं. तेव्हा भगवंतांनी सांगितलं यमुना मातेला प्रार्थना करा आणि सांगा जर आमचे पती हे ब्रह्मचारी असतील तर आम्हाला तू ह्या वाढ दे किंवा आम्हाला तिथनं मार्ग दे की आम्ही दुर्वास मुनींना भेटू शकतो, आम्हाला पलीकडे जाऊ शकतो. आता पत्न्या म्हणतात आम्ही 16,108 आणि तुम्ही किती खोटं बोलताय. ब्रह्मचारी आहे आणि पत्नीचं सांगताय, तेही बोलतात किती खोटं बोलतो माणूस हा. आता पतिदेवांची आज्ञा, त्यावेळेला पतीचे पत्न्या, त्यावेळेला पत्नी जे आहेत म्हणजे बायका आहेत जे नवऱ्यांचे ऐकत होते, त्या आताही ऐकत असतील. असो, जसं भगवंतांनी आदेश दिला, आज्ञा दिली, त्या आज्ञांचं त्यांनी पालन केलं. यमुना मातेकडे गेली, प्रार्थना केली आणि तसंच जसं भगवंतांनी सांगितलं तसंच यमुना मातेजवळ त्यांनी प्रार्थना केली, जर श्रीकृष्ण आमचे पतिदेव ब्रह्मचारी असतील तर आम्हाला वाढ दे. असं ऐकल्याबरोबर यमुना मातेने त्यांना वाढ दिली. दुभंग झाली यमुना माता आणि तिथनं वाट पूर्ण क्रॉस करून यमुना माता कुठे आपल्या ज्या पत्न्या होत्या त्या दुर्वास मुनींच्या ठिकाणी आश्रमात पोचल्या. दुर्वास मुनींना सांगितलं आम्ही आपल्यासाठी अन्न आणलंय, ते आपण भोजन केलं आमचं तर आम्हाला खूप आनंद होईल. मोठ्यांचं संतांना आपण अन्नदान केलं पाहिजे. तसंच त्यांनी जे धर्म पाळला तिकडे दुर्वास मुनींकडे गेले व त्या ऋषीमुनींना प्रार्थना केली की आम्ही जे अन्न आणलंय ते तुम्ही स्वीकारावं अशी विनंती. त्यांनी जे बघितलं एवढं मोठं अन्नदानाच्या प्रक्रिया आहे, थोडा अवतार त्यांनी मोठा केला आणि आपलं तोंड जे आहे ते अजून मोठं केलं आणि सांगितलं तेवढं जेवढं तुम्ही जेवण मिठाई काय आणलं असेल ते कशात घाला, माझ्या मुखामध्ये घाला. जसं त्यांनी आज्ञा दिली सर्व त्या स्त्रियांनी, भगवंताच्या पत्न्यांनी सर्व जे अन्न आहे ते दुर्वास मुनींच्या मुखामध्ये घातलं. सर्व प्रक्रिया त्यांना जे मनात साठवलेलं की बाबा ऋषी मुनींनी आमचं अन्नदान स्वीकारावं, त्यांचं तो मनातली इच्छा पूर्ण झाली. आता परत घरी जायचंय, पण परत मध्ये यमुना माता आहेतच, कसं परत जायचं. त्यांना प्रश्न पडला. मग त्यांनी ऋषी मुनींजवळ आपलं प्रकट केलं. म्हटलं बाबा आता ते यमुना माता आम्ही पार कशी करायची. त्यावेळा ऋषी मुनींनी त्या दुर्वास मुनींनी सांगितलं जर मी निरारी असेन म्हणजेच उपवासी असेन तर ती दुभंग होईल, म्हणजे परत तुम्हाला जाण्याचे वाट तुम्हाला प्राप्त होईल. असं ऐकल्याबरोबर त्यात सर्व भगवंताच्या पत्न्यांनी सांगितलं शिष्य तर शिष्य, गुरुही खोटं बोलतो. आता आम्ही
आमच्या स्वतःच्या हाताने तुम्हाला अन्न भरवलं, बरोबर. स्वतःच्या पर्सनल हाताने काय केलं, तुमच्या मुखामध्ये आम्ही सर्व जेवण टाकलं, तरी मग तुम्ही निरहाणी कशा होऊ शकता? शेवटी ते ऋषीमुनी आहेत नाही का, दुर्वास मुनी आहेत, त्यांची आज्ञा त्यांनी पाळली आणि परत त्या यमुना मातेजवळ गेले आणि त्यांना प्रार्थना केली, जर दुर्वास मुनी निरहरी असतील तर आम्हाला जाण्याचा मार्ग आपण द्यावा. परत यमुना माता दुभांगली. म्हणजेच मला इथे सांगायचं काय, भगवंताचं हे जे कार्य आहे ते आपल्या सामान्य जीवाला कळण्याच्या पलीकडलं आहे. ब्रह्मादिकांकडे खोल, जे ब्रह्मदेवाला नाही कळालं, ज्याच्याकडे 4 मस्तक आहेत, किती 4 मस्तक आहेत, चतुर्भुज आहेत, त्यांना जर भगवंताचं लीलेचं कळत नाही तर तुम्ही आम्ही तर एकच मस्तकाचे सामान्य जीव आहोत. तेच महाराज सांगतात अभंगाच्या 2ऱ्या चरणात, नवल केवढ केवढ नवल केवढ केवढ नवल केवढ केवढ नवल केवढ केवढ नवला केवाडे केवाडे नवला केवाडे केवाडे नवला केवाडे केवाडे नवला केवाडे केवाडे नवल केवढ केवढ नवल केवढ केवढ नवल केवढ केवढ नवल केवढ केवढ नवला केवाडे केवाडे नवला केवाडे केवाडे नवला केवाडे केवाडे नवला केवाडे केवाडे नकळे कान्होबाचे कोडे नकळे कान्होबाचे कोडे नकळे कान्होबाचे कोडे नकळे कान्होबाचे कोडे नवल केवढ केवढ नवल केवढ केवढ जय जय महाराज नकळे कान्होबाचे कोडे नकळे कान्होबाचे कोडे नकळे कान्होबाचे कोडे नवल केवाडे केवाडे नवल केवाडे केवाडे नवल केवाडे केवाडे नवल केवाडे केवाडे नवल केवढे केवढे न कळे कान्होबाचे कोडे. 16,108 असूनही ब्रह्मचारी नाही का. शांत घरी गेल्यावर विचार करा. आता जरी बाउन्सर गेलं असेल तरी शांत डोक्याने विचार करा, मनन करा. 16,108 असूनही ब्रह्मचारी आहे नाही का. हे भगवंताच्या ज्या लीला आहेत त्या आपण विचारही करू शकत नाही, एवढ्या खोल आहेत नाही का. जो पृथ्वीचा विश्वाचा जनिता आहे, जो पूर्ण या मृत्यू लोकाला पृथ्वीला तृप्त करू शकतो, पण तो कोणाकडनं अन्न खातो? यशोदे मातेकडनं अन्न खातो नाही का. तुम्ही आम्ही विचार करण्याच्या पलीकडला आहे. पृथ्वी ज्याने तृप्त केली. तृप्तीचा विषय सांगा झाला तर या जगामध्ये 5 अशी माणसं आहेत जे तृप्त होऊ शकत नाही. जा माता, जठर, जया, जावेत आणि जलाशय. मोठे महाराज, वास्तू महाराज नेहमी सांगायचे मला वाटतं नाही का. ह्या या ज्या 5 आहेत त्यांना कधीच तृप्ती नाही. जा माता म्हणजे जावई.
सर्वजण कोणाचे ना कोणाचे जावई, मीही कोणाचा तरी जावई. आंब्याची पेटी पाठवली. सांगितलं बाबांनी मस्त आंबे पाठवलेत, रत्नागिरीच्या आलेले आहेत, फ्रेश आहेत. बाबांनी पेटी पाठवली, पप्पांनी पेटी पाठवली, मोठी आंब्याची पेटी पाठवली. पेटीच पाठवली ना, फार्म हाऊस दिला नाही. म्हणजेच जावयाच्या अपेक्षा कधी पूर्ण होत, त्यांना कधीही तृप्ती होत नाही, नाही का? विठाल 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 विठाल. विठ्ठल आशायम परम दुःखम नैराश्यम परम सुखम. मी नेहमी सांगतो, माणसाने अपेक्षा ह्या कमी ठेवल्या तर आपल्याला दुःख कमी होईल. आशापाशी सर्व दुःख, आशापाशी नाही सुख. मुख्य दोष तो आशा. आशा अपेक्षा हेच आपल्या दुःखाला कारणीभूत आहे. तुम्ही विचार करून पहा, मी सांगतो म्हणून नाही. ज्याच्या वेळेला आपल्या अपेक्षा कमी होतील त्या त्या वेळेला आपल्याला दुःखाला कमी सामोरं जावं लागेल. माऊलींच्या भाषेत सांगायचं झालं, जयाच्या ठाई पांडवा अपेक्षा नाही रेगावा, तयासी सुखाची चढावा जयाचा असणे. हे माऊलींचे शब्द आहेत. जर आपल्याला सुखाची प्राप्ती करायची असेल तर अपेक्षा या कमी केल्या पाहिजेत. चला पुढे. जा मातो जठर. जठर म्हणजे पोट. कोणाचं वय 40, कोणाचं 50, कोणाचं 60, कोणाचं 30. पण असा कोणी म्हणतो का की आता नको मला जेवायला? दुपार झाली, संध्याकाळ झाली की काय पाहिजे? भोजन हे पाहिजे. कारण आळंदीला गेलो पण आम्ही आमच्या त्या भाकरी उपवासाच्या घेऊनच गेलो. म्हणजे माणूस विचार कधी काय करतो? पहिला जठराचा विचार करतो, नाही का? कधी हे पोट आहे, कधीच हे तृप्त होत नाही. सकाळी नाश्ता केला तरी दुपारी जेवण पाहिजे, दुपारी जेवण केले रात्री जेवण. म्हणजेच कोणीही या पोटाचंही तृप्त होत नाही. ये पेट बड़ा बाका, सबको लगा दिया धोका. विठाल 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 विठाल. असो, आपल्याकडे वेळ कमी, मला विस्तार करणे मर्यादित वेळ भेटलाय मला. असो पुढे. जा मातो जठर जया. जया म्हणजे स्त्रिया. स्त्रिया मी मुद्दाहून कोणालाही बोलत नाही, कोणीही लावून घेऊ नका. जे शास्त्रांनी सांगितलेले आहेत, संत साहित्यात सांगितले तेच आपल्या समोर मांडत आहे. जा मातो जठर जया. जया म्हणजे स्त्रिया. कधीही फोन केला की असं कधीच येत नाही की तुम्ही काही आणू नका घरी या. काही ना काहीतरी असतच, काही ना काहीतरी आणा. दही घेऊन या, मॅगी मसाला घेऊन या. काही ना काहीतरी स्त्रिया तुम्हाला रिकामं येऊन देणार नाही. जरी 20 तोल्याची केली, साखरपुड्यात हळदीत जाऊन आले, मग त्याची 25 तोल्याची होती. लगेच मग 6 महिने ती 20ची 30 तोले कधी होते? ते 6 महिने तोच स्वप्न असतो, माझी 30 कलाची कवा होईल. असो, मी कुठल्या स्त्रियांना त्या नजरेने पाहत नाही. कारण की आम्हीही ते नेहमी सांगतो, मी अनुभव घेतलाय. शेवटच्या वेळेला कोरोनामध्ये तेच 30 तोळे, तेच 20 तोळे कामा आले. जेव्हा सर्व स्तोत्र बंद झाले त्याच वेळेला स्त्रियांचं आभूषण हे सर्वांना कामा आले. असो, सांगायचं मला इथे एवढंच आहे, ह्या ज्या आहेत त्यांना कधीही तृप्ती होत नाही. जा मातो जठर जया. जावेत. जावेत म्हणजे अग्नी. यज्ञामध्ये तुम्ही कितीही आहुती द्या, ते कधी असं म्हणणार नाही की ती आहुती बंद करा. कितीही तुम्ही तूप घाला, 10 किलो घाला, 50, 100 किलो, 1000 किलो घाला, ते कधीही यज्ञ होम हवनामध्ये सांगणार नाही
की तुम्ही टाकू नका. जेवढं टाकाल तेवढं ते स्वीकारत असतं. मला सांगायचं काय, अग्नीत हे कधीही तृप्त होत नसते. जामात जठर जाया जावेत जलाशय. जलाशय म्हणजे समुद्र, सागर. तुम्ही कितीही नद्या तिकडे पाणी पाठवा, कितीही टँकर पाठवा, पण समुद्र असं कधीच सांगणार नाही की तुम्ही ते पाठवू नका. म्हणजेच ते कधीही तृप्त होत नाही. ह्या ज्या गोष्टीत कधीच तृप्त होत नाही. विषय सविता कोण तृप्त झाला. निमाले अग्नी इंधनी निमाला अग्नी कोठे इंद्रने निमाला अग्नी कोठे इंद्रने निमाला अग्नी कोठे कोठे इंद्रने निमाला अग्नी कोठे विषय सेविता कोण तृप्त झाला कोण तृप्त झाला विषय सेविता कोण तृप्त झाला इंद्रने निमाला अग्नी कोठे कोठे इंद्रने निमाला अग्नी कोठे अग्नी कोठे विषय सविता कोण तृप्त झाला. इंधने निमाली अग्नी कोठे. आपण जे सामान्य जीव आहे हे विषयामध्ये रंगून गेलेलो आहे, नाही का. यातनं आपण वेगळ्या मार्गाने निवडला पाहिजे. चातुर्मासातले विद्यार्थ्यांनी काही सांगितलं. 5 इंद्रिय, 5 कर्म इंद्रिय, 11वं मन, याच्यावर मिळवला ज्यांनी ताबा, वारकरी संप्रदायात ज्यांनी निवडून काढला गाभा, त्याला म्हणतात सावळाराम बाबा. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणजेच आपण या विषयामध्ये रंगून जातो. आपला जे इंद्रिय आपल्याला भगवंतांनी प्राप्त करून दिलेत हे योग्य मार्गाला लावणं गरजेचे आहे. दिले इंद्रिय हात पाय कान मुख डोले बोला या वचन जेणे जोडसी नारायण. कशासाठी? नारायण जोडण्यासाठी. उतारे आणि बॅलेन्स वाढवण्याकरता नाही. ते कर्म आहे ते आपण कर्म केलेच पाहिजेत, पण भगवंताच्या परमार्थिक मार्गाला हे आपण लागलो पाहिजे. तोच आपल्याला खरी तृप्ती करून देऊ शकतो. त्याच्या मागे गेलो तरच आपल्याला तो पोट भरेपर्यंत देऊ. याल तरी यारे लागे याल तरी यारे लागे याल तरी यार लागे याला तरी यार लागेला याल तरी यार लागे याल तरी यार लागे याल तरी यार लागे याल तरी यार लागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे आज देतो पोट भर आज देतो पोट भर अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी आज देतो पोट भरी वारे याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. पोट भरून देण्याचं सामर्थ्य फक्त आणि फक्त या पांडुरंग परमात्म्याकडेच आहे, श्रीकृष्णांकडेच आहे. बाकी तुम्ही कोणाकडे कितीही चक्रा मारल्या, कितीही झेंडे घेऊन फिरले तरी कुठेच तुम्हाला तृप्ती प्राप्त होणार नाही, समाधान प्राप्त होणार. समाधान फक्त याच मार्गाला तुम्हाला प्राप्त होणार आहे, नाही का.
सदा नाम घोष करू हरी कथा 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 तेने सदा चित्ता समाधान तेने सदा चित्ता समाधान 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 हा भिंपलाच राग आहे तेने सदा चिता समाधान 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 धान समाधान 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 तेरे सदा चिता तेरे सदा चिता समाधान तेरे सदा चिता समाधान सर्व सुखाल्यालो सर्व अलंकार सर्व सुखाल्यालो सर्व अलंकार अलंकार सदा नाम घोष करू हरी कथा तने सदा चित्ता समाधान. याच ठिकाणी तुम्हाला भगवंताच्या भक्तीमध्ये भगवंताच्या नामस्मरणामध्येच तुम्हाला समाधान प्राप्त होऊ शकतं. काय मी आपल्या समोर उपदेश करण्याचा तेवढा माझा अधिकार नाही किंवा तेवढं माझं वयही नाही, पण जेवढं मी अनुभव आत्तापर्यंत घेतलंय सर्व जवळजवळ 30-40% देश मी फिरलो भगवंताच्या बाबांच्या कृपेने. म्हणजे ज्यांची जी एवढी स्वप्न असतात ती स्वप्न मी सर्व ते अनुभव घेऊन आलो. दुबई असेल, पॅरिस असेल, लंडन असेल, युरोप असेल, सर्व फिरलो. पण जे पंढरपूरला जी गार झोप लागते ना ती झोप तुम्हाला शांत झोप कुठेच लागणार नाही. हे मी फक्त अनुभवाने जबाबदारीने या गादीवर बोलतोय. वाराणसी गया पाहिली द्वारका वाराणसी गया पाहिली द्वारका वाराणसी गया पाहिली द्वारका वाराणसी गया पाहिली द्वारका परिणय तुका पंढरीशा परिणय तुका पंढरीशा परिणय तुका पंढरीचा परिणय तुका पंढरीचा. वाराणसी गया पाहिली द्वारका सगळीकडे फिरलो परंतु पंढरीची तुलना कोणाशी होत नाही. सर्वोत्तम तीर्थ क्षेत्र आणि देव भाव हा शास्त्रांनी निवडला. कुठलंही महाराज माफ करा, हरी महाराज किती धाम तुम्ही करा पण पंढरपूर सारखं ऐशी चंद्र भागा ऐसा भीमा थिरा ऐशी चंद्र भागा ऐसा भीमा थिरा ऐसा विटेवरी देव कोठे ऐसा विटेवरी देव कोठे. ऐसं नाम नाही, आरसे
असं तीर्थ नाही, असं क्षेत्र नाही. जे पंढरपुरात आहे ते तुम्हाला कुठेच, तिथे संत आहेत, नाम आहे, भगवान परमात्मा तिथे साक्षात उभा आहेत, नाही का. असो, सांगायचं एवढं, तुम्हाला तृप्ती किंवा समाधान प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य कोणाकडे, तर ते भगवंताकडे सामर्थ्य आहे. आणि असं सामर्थ्य असलेलं भगवंत आपल्या मातेचं म्हणजे यशोदाकडनं भोजन खातो. तेच महाराज अभंगाच्या 30 चरणात पृथ्वी जने तृप्त केली, पृथ्वी जने तृप्त केली, पृथ्वी जने तृप्त केली, पृथ्वी जने तृप्त केली, त्याची यशोदा भोजन घाली, त्याची यशोदा भोजन घाली, नवल केवढे केवढे, नवल केवढे केवढे, त्याची यशोदा भोजन घाली, यशोदा भोजन पृथ्वी ज्याने तृप्त केली तशी यशोदा भोजन घाली. वारकरी संप्रदायाचा नियम आहे, जोपर्यंत भगवान श्रीकृष्णांचं लीलेचं वर्णन नाही तोपर्यंत कुठल्याही सप्ताहाची, महोत्सवाची, उत्सवाची समाप्ती किंवा सांगता नाही. संप्रदायाच्या नियमाने आपण भजन करायचं आहे आणि मुख्य आजच्या दिवसाच्या लीलेकडे आपल्याला वळायचं आहे. सर्वांनी जर कोणी बाहेर गेला असाल, मनाने परत मंडपात या आणि भगवंताचं भजन तुम्ही न लाजता मनापासनं करा. विठोबार हरि जय जय, हरि जय जय, हरि जय जय, हरि जय हरि जय जय, हरि जय जय, हरि जय हरि 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 जय जय, हरि 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 जय जय, हरि 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 जय जय, हरि जय जय, हरि जय, हरि जय जय, हरि जय जय, हरि 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 जय जय, हरि 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 जय जय, विठोबा रखुमाई जय जय, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई जय जय, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई जय जय, हरि जय जय, हरे जय, हरि जय जय, हरि जय 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 जय, विठोबा रखुमाई जय जय, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई जय जय, विठोबा रखुमाई जय जय, विठोबा रखुमाई, विठोबा
जय जय विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये कुंडली कवरदार विठा हे ज्ञानदेव तुका पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु संत तुकाराम महाराज सद्गुरु वामन बाबा सद्गुरु श्री सावलाराम बाबा महाराज गुरुवर्य वासुदेव बाबा महाराज गोपाल कृष्ण भगवान आप्पा माऊली महाराज की जय हरि हर महादेव जय श्री राम जय श्री राम विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये जय जय गोपाल कुमार जय जय गोपाल कुमार गोपाल कुमार जय जय गोपाल कुमार विश्वव्यापक कमलापते विश्वव्यापक कमलापती पति विश्वव्यापक कमलापति विश्वव्यापक कमलापति विश्वव्यापक कमलापते विश्वव्यापक व्यापक कमलापते विश्वव्यापक कमलापति विश्वव्यापक कमलापति त्यासी गवळणी कडिये घेते कडिये घेते त्यासी गवळणी कडिये घेते नवल केवढे केवढे नवल केवढे केवढे त्याचे गवळणी कडिये घेते त्याची गवळणी कडिये घेते नवल केवढे 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 नकळे कान्होबाचे कोडे आदरा ए बा नकळे कान्होबाचे नकळे काढोबाचे कोडे नकळे कानोबाचे कोडे नकळे कानोबाचे कोडे नवल केवडे केवडे नवल केवडे केवडे ठाणा 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 वा ठाणा 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 सर्वप्रथम आपल्या सर्वांची क्षमा मागतो. मी हारात ठेवले नाही जास्त वेळ, कारण की परत ते फोटो काढतात आणि कालही कुठे आता काटेमध्ये तर सप्त्यामध्ये पत्रिकेत फोटो आला. मी फोटोच्या अगदी विरोधात आहे. विरोधात म्हणजे जे मार्ग संतांनी आपल्याला दिला त्याच मार्गावर चालण्याचा थोडाफार प्रयत्न करतोय. वेद मार्ग मुनी केले त्याच मार्गी मी चालेलो. जेवढं शक्य होईल तेवढं साधं राहण्याचा प्रयत्न, म्हणून ते परत हार ठेवले की लगेच फोटो करतात. आपल्या सर्वांची श्रद्धा आहे, भाव आहे, ते अगदी बरोबर आहे. माझ्यासाठी नाहीच आहेत ते हार. ते सर्व हार जे आहेत मोठ्या महाराजांचं असलेलं प्रेमाचं प्रतीक आहे.
असो. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. गोकुळी. ज्या लीला भगवंताने गोकुळात केल्या त्या लीलेचंच वर्णन करणं अनिवार्य आहे. संप्रदायाने आपल्याला जे नियम घालून दिले त्या नियमानेच आपल्याला चालायचं आहे. जे नियम सांगितलेस त्या नियमानेच आपल्याला आचरण करायचं आहे आणि ते नियम सांगणारेच आपल्याला त्यांनाच इथे आणायचं आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. मी काय आपल्या समोर उपदेश करण्याचा तेवढा माझा अधिकार नाही किंवा तेवढं माझं ज्ञान नाही, पण काही मोठ्यांच्या बरोबर थोडा क्षण प्राप्त होतो. त्यांनी सांगितलेलं आपल्या समोर मांडतोय. जे समाजामध्ये प्रबोधन होतं त्यांनाच आपण पुढाकार दिला पाहिजे. जिथे मनोरंजन आपले उद्दिष्ट असतात तिथे आपण ते डावललं पाहिजे. मी जबाबदारीपूर्वक या ठिकाणी सांगतो. हे जे स्थान आहे अगदी मनोरंजनाचं अजिबात नाही. इथे फक्त आणि फक्त संत साहित्य आपण सांगितलं पाहिजे. समाजाचं प्रबोधन कसं होईल किंवा परिवर्तन कसं होईल त्याचंच वर्णन आपण केलं पाहिजे. उगाच इकडच्या तिकडच्या गप्पा किंवा टीकास्त्र हे या गादीचं महत्त्व कमी करणारं आहे. म्हणून शक्य होईल तेवढं आपण जे वयोवृद्ध जुने वयोवृद्ध व्यक्ती आहेत त्यांचा आपण सर्वांनी सल्ला, कुठेही असो कार्यक्रम, त्यांचा मोठ्यांचा आपण सल्ला घेतला पाहिजे. कुठल्याही ठिकाणी वयोवृद्ध आणि युवा हे दोन्ही हवेत. जोपर्यंत दोघांचं संगमत बॅलेन्सिंग होत नाही तोपर्यंत असं उत्सव आपण साजरा करू शकत नाही. काही दिवसांपूर्वीच माझ्या मनात आलं आणि नेमकी इथे आता हे घडावं. माझं तर विचार होतं या गुगल मॅपमध्ये प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे मंदिरं आहेत तेथे तिथे मंदिरं असं सिम्बॉल दादा आला पाहिजे. म्हणजे या ठिकाणी आपलं मंदिर आहे. आता मला कुठल्या समाजाच्या कुठल्या धर्माच्या विरोधात बोलायचं अजिबात नाही, कारण की ही जागा तशी नाही आहे. पण आपल्या संप्रदायाचा स्वाभिमानी असणं गरजेचं आहे. आपल्या संस्कृतीचं आपला स्वाभिमान असणं गरजेचं आहे. जेवढी गावं आहेत त्या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम जिथे होत असतात तिथे मुबलक जागा प्रत्येक ग्रामस्थांनी ठेवली पाहिजे. आपल्या खोणी ग्रामस्थांना किंवा जुगनूदांना जेवढे मी धन्यवाद देऊ तेवढी कमी आहे. ही जागा पण प्राप्त झाली आपल्या ग्रामस्थांना. हे शेडही प्राप्त झालं. अगदी वैभवशाली इथे हे आपल्याला व्यासपीठ दिसत आहे. हे देणाऱ्या सर्व दानशूर व्यक्तींचे मी परत एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. कारण की हे होणं गरजेचं आहे. आता मला सांगायची गरज नाही, टॉवर होत राहणार. पण एकदा काय ही जागा आपल्या हातातून गेली की आपले सांस्कृतिक कार्य हळूहळू संपुष्टात येण्याच्या मार्गावर येतील. म्हणून आत्ताच आपण विचार केला पाहिजे. प्रत्येक गावामध्ये अशी जागा झाली पाहिजे जिथे भगवंताचं कार्य, समाजाचं कार्य, गावाचं कार्य होऊ शकतं. मला वेळ कमी आहे, मर्यादित वेळ फार झाले, जवळजवळ झालेलंच आहे. असो, चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. ज्या लीला भगवंताने गोकुळात केलं त्याचंच वर्णन, भगवंत श्रीकृष्णांचंच वर्णन. 11 वर्ष गोकुळात राहिले. किती वर्ष? 11 वर्ष. मुख्य वयवर्ष भगवंताने या मृत्यूलोकात 125 घालवली. 125 वर्षामध्ये भगवंत 11 वर्ष गोकुळात राहिले आणि गोकुळात ज्या लीला केल्या त्याचंच वर्णन काल्यामध्ये. ये दशे चरित्र केले नारायणे, ये दशे चरित्र केले नारायणे, हे दशे चरित्र केले नारायणे, हे दशे चरित्र केले नारायणे. रांगता गोधने राखीता है, रांगता गोधने राखीता है. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. रांगता गोधने राखता है, गोधने राखता है. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम.
दशे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखीत राखीत आहे. या म्हणजे या दशेमध्ये म्हणजे या अवस्थांमध्ये भगवंताने लीला किंवा चरित्र सादर केलं. भगवंताचा अवतार हा गोकुळात झाला. हिंदू संस्कृतीमध्ये 16 संस्कार सांगितले गेलेत. किती? 16 संस्कार आपल्यावर झाले पाहिजेत. भागवतातील डोंगरे महाराजांच्या भागवतातही आलेलं आहे. मनुष्यावर 16 संस्कार हे झाले पाहिजेत. आपला संस्कार आपल्या सर्वांनी जीवाला सर्वप्रथम 5वी, नंतर लग्न आणि नंतर शेवटचा विधी आपला कुठे होतो? स्मशानात. म्हणजे ह्याच विधी संस्कार आपल्याला सामान्य जीवाला माहिती आहेत. पण हिंदू संस्कृतीप्रमाणे 16 संस्कार डोंगरे महाराजांच्या भागवताप्रमाणे 16 संस्कार सामान्य जीवावर झाले पाहिजेत. भगवंत 84 किंवा 108, काही ठिकाणी 84 दिवस आहेत, काही ठिकाणी 108 दिवस. म्हणजे त्या दिवशी भगवंताचे 84 दिवस झाले किंवा 108 दिवस झाले, भगवंत थोडे उलथापालथं होऊ लागले. म्हणजे या कुशीवरनं त्या कुशीवर होऊ लागले. तर त्यावेळेला त्या संस्कारामधलं एक संस्कार जेव्हा बाळ असं या कुशीतून त्या कुशीवर येतो तेव्हा ती विधी केली जाते. हे त्यावेळेपासनं परंपरेने संस्कृतीमध्ये आलेलं आहे. आपण करतो की नाही हे आपल्याला यशोदे मातेने ठरवलं आता विधी ते करायचं आहे. चांगलं 4 मोठ्यांना वयोवृद्धांना नानवृद्धांना बोलून आपण अन्नदान करू. यशोदे मातेने नंदबाबांना सांगितलं आपल्याला विधी करायचा आहे. असं 108 दिवस 84 दिवस झालेले आहेत. आपलं बाळकृष्ण उलथापालथ होऊ लागला आहे, करू लागला आहे. नंदबाबांनी परवानगी दिली आणि त्या संस्कार विधीचं सुरुवात झाली. सर्व पाहुणे मंडळी घरात येऊ लागली. आता पाहुणे मंडळी येऊ लागलं, त्यांच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आपल्या संस्कृतीप्रमाणे अतिथी देवो भव. यशोदा मातेने पाहुण्यांकडे थोडं लक्ष द्यायला सुरुवात केली. बाबांकडे लक्ष थोडं कमी झालं. बाबांना मग ठेवलं कुठे? अंगणामध्ये ठेवलं. त्यावेळेला अंगण होतं, त्यावेळेला अंगणं असायची. अंगणामध्ये ती काय म्हणतात त्याला, बैलगाडीला काय म्हणतात? बैलगाडीला काय म्हणतात? पळवतात आपण बैलगाडीला छकडा. बरोबर शब्द तुम्हाला आठवेन. त्या तिथे अंगणामध्ये तो छकडा होता, म्हणजे तो बैलगाडीतला एक प्रकार. तर छकडा होता, त्या छकड्याच्या खाली भगवंताला खाली त्यामध्ये ठेवून दिलं. आणि यशोदा माता त्या पाहुण्यांकडे पाहुणचारासाठी लक्ष देऊ लागली. आता देऊ लागल्यानंतर थोडं दुर्लक्ष या बाबाला कळलं की बाबा आईचं दुर्लक्ष आपल्याकडे होतंय. आवाज द्यायला थोडीशी सुरुवात केली. कंस मामांना तर आता हा तुम्हाला भाग सांगायची गरज नाही. कंस मामांना यांचा घात संहार करायचा होता. त्यांची ऑर्डर शकटासुराच्या दैत्याला देण्यात आली. शकटासूर ज्याच्याकडे वायूचा अवतार घेण्याचं सामर्थ्य होतं, म्हणजे वायूच्या प्रमाणे तो येऊ शकतो, म्हणजे अदृश्य होऊन तिकडे तो उपस्थित होऊ शकतो, असं त्याला सामर्थ्य नाही. त्याला ते वरदानही सांगता येणार नाही. त्याला ते विठ्ठल विठाल 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 त्या वेगाने तिथे वायूच्या वेगाने तो उपस्थित होऊ शकतो, असं त्याच्याकडे ते प्राबल्य होतं. आता घात तर करायचा आहे बाबाचा. जसा तो शकटासूर त्या छकड्याच्या जवळ आला, या छकड्यावर तो पाय ठेवणार आणि त्याच क्षणामध्ये भगवंताने आपला अंगठा होता, जो अंगठा पायाचा, थोडा फक्त वर केला आणि त्या छकड्याला स्पर्श केला. स्पर्श केल्याबरोबर तर छकड्याचा बरोबर हा दैत्य हवेमध्ये, म्हणजे आधी हवेच्या रूपाने होताच, तो अजून उंच उडाला आणि त्या हवेचं रूपांतर त्याचं देहामध्ये झालं. आणि देहामध्ये झाल्यानंतर त्याचा जो शाप त्याला लागलेला शाप, तो शापातून मुक्त झाला. आणि तो शापातून मुक्त झाल्याबरोबर
जो घोड्यांचा रथ होता त्या रथातून तो निघून गोलोकास गेला. लक्षात घ्या, भगवंताच्या स्पर्शाने तो वरती उडाला, वायूचा देह झाला, देहाने तो त्याचा जो शरीर त्याला प्राप्त झालं, तो रथात बसून गोलोकात गेला. विष्णूची जेव्हा आपण उपासना करतो, सेवा करतो, तेव्हा आपण वैकुंठात जातो. पण ज्यावेळेला भगवान श्रीकृष्णांची उपासना किंवा भक्ती करतो तेव्हा आपण गोलोकात जातो. विठ्ठल विठाला 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 विठाला. अजून थोडं पुढे जाऊ. आता त्याला शाप, तुम्ही म्हणाल शाप कसा किंवा त्याचा अवतार तिथे कसा, ह्याचंही फेरफार गरजेचं आहे. कारण की नुसता सातबारा बरोबर की नाही, सातबारा बरोबर आपल्याला फेरफारही हवा. म्हणजे त्याचा इतिहास असा, लोमेश नावाचे ऋषी होऊन गेले. त्यावेळेला त्या लोमेश नावाच्या ऋषीमुनींच्या आश्रमात हा दैत्य हिरण्यकश्याच्या कुळामध्ये आलेला आणि तिथे जाऊन त्यांनी जो तांडव केला, सर्व त्या ऋषीमुनींच्या आश्रमातले झाडं झुडपं नासाधूस करून टाकली. त्या लोमेश नावाच्या ऋषीने त्याला शाप दिला की तू वायूच्या रूपानेच राहशील. म्हणजेच तर त्याला वरदान न भेटता त्याला तो शाप भेटलेला. त्यांनी प्रार्थना केली त्या लोमेश ऋषींना आणि सांगितलं की मला काहीतरी आपण उशाप द्या जेणेकरून माझा उद्धार होईल. त्यावेळेला त्या ऋषीमुनींनी, लोमेश नावाच्या ऋषीमुनींनी सांगितलं, द्वापर युगामध्ये ज्या वेळेला भगवान श्रीकृष्णांचा तुला स्पर्श होईल, अगदी त्याच वेळेला तुझा उद्धार होईल. सांगायचं तात्पर्य, त्यांचं वायुरूप कसं, ते कुठनं आले, हा त्याचा फेरफार. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. भगवंत आता थोडे मोठे झाले. मोठे झाल्यानंतर चालू फिरू लागले. चालू फिरू लागल्यानंतर सर्व सवंगड्यांना भेटू लागले. सवंगड्यांना भेटल्यानंतर त्यांनी त्या लीला केल्या. कुठल्या लीला केल्या? सर्वांच्या घरी जाऊन चोरी करू लागले, चौर्य कर्म करू लागले. गवळ्या घरी जातो दही दूध खातो, गवळ्या घरी जातो दही दूध खातो, गवळ्या घरी जातो दही दूध खातो, दही दूध खातो, गवळ्या घरी जातो दही दूध खातो, गवळ्या घरी जातो दही दूध खातो. करी दया दुधाचा रबडा, करी दया दुधाचा रबडा, करी दया दुधाचा रबडा, करी दया दुधाचा रबडा, करी दया दुधाचा रबडा. सकचा 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 देवाचा देवाबाई ठकडा सकचा, 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 देवाचा देवाबाई ठकडा. भगवंत अशा प्रकारे त्या अवतारामध्ये दही दुधाची चोरी करू लागले. सर्व गवळींचा कंप्लेंट यशोदा माताकडे येऊ लागल्या. यशोदा मातेने निर्णय घेतला, आता कार्तिकी त्रयोदशी येते, कोणाला ॲडमिशन घ्यायची असेल तर वारकरी संप्रदाय संस्था ॲडमिशन घेण्याची तिथी जवळच आलेली आहे. कुठली? कार्तिकी त्रयोदशी. म्हणजेच वारकरी संप्रदाय शिक्षण संस्थेचे ॲडमिशन घेण्याची तिथी ही जवळच आली आहे. तसं यशोदा मातेने लगेच भगवंताला शाळेत ॲडमिशन घेतली आणि तू आता शाळेत जा. शाळेत जा म्हणजे त्यावेळेला गायी चालण्यासाठी जा, तू काय इथे आता थांबू नको. हाती काठी काळी घोंगडी, हाती काठी काळी घोंगडी, घोंगडी हाती काठी काळी घोंगडी, हाती काठी काळी घोंगडी, लागला कृष्ण धेनुरेच्या पाठी, लागला धेनुरेच्या पाठी, लागला धेनुरेच्या पाठी, काळी घोंगडी हाती काठी काळी घोंगडी, हाती काठी काळी घोंगडी.
काठी काली घोंगडी मातेने सर्व तयारी करून दिली मस्तपैकी. घोंगडी दिली, हातात काठी दिली की आता तू वनामध्ये गायी चरण्यासाठी जात जा. आता भगवंत एकटे जातात का? सर्व सवंगड्यांना हाक मारून मारूनच नेतात नाही का? पेंद्या सुधारा चला रे रानात गाई चराया चल रे पेंद्या सुधारा चला रे रानात गाई चराया चल रे आला रे आला इंद्याला आला रे आला सुदामाला आला रे आला पेंद्याला आला रे आला तुझ्या व्याला आला रे आला वाकड्याला आला रे आला बोबड्याला आला रे आला वाकड्याला आला रे आला बोबड्याला त्या सुद्धा जय हो. रानात गाई चराया चल रे त्या सुद्धा चल रे रानात गाई चराया चल रे पेंड्या सुधाम्या चाल रे रानात गाई चराया चल रे पेंड्या सुधाम्या चल रे रानात गाई चराया चल रे गोपाल कृष्ण भगवान की जय. जय श्रीराम. जय श्रीराम. वा. भगवंतांनी कुठल्याही प्रकारचं भेद तिथे ठेवला नाही की हा गरीब आहे, हा श्रीमंत आहे, हा त्या जातीचा आहे, तो त्या जातीचा आहे. कुठल्याही प्रकारचं जातीभेद लिंगभेद काहीही न ठेवता भगवंतांनी सर्व सवंगडांना एकत्रित केलं आणि वनामध्ये गायी चरण्यासाठी जात राहिले. गायी चारता चारता भगवंतांनी खेळ खेळायला सुरुवात केली. आता त्यावेळेला नुसतं गायी सोडल्या, करायचं काय? मन शांतेय कर्म क्रीडा शास्त्रामधला शब्द आहे. मन शांतेय कर्म क्रीडा म्हणजेच मनाला शांती भेटते म्हणून आपण खेळ खेळतो. CST वरनं ती ट्रेन निघाली की सर्वांच्या हातामध्ये मोबाईल असतो बघा. हा हा वा. बरोबर की नाही? म्हणजेच काय, गेम खेळायला ते खेळत असतात गेम. मी पाहिलंय आता बऱ्याच वेळा ट्रेनचा आम्हाला अनुभव येत चाललाय. म्हणजेच मनाला शांती भेटते किंवा कुठेतरी त्या त्या लोकांना कशामध्ये समाधान, कोणाला कशामध्ये समाधान नाही. ट्रेनमध्ये भजनही करतात तेही आपण सांगितलं पाहिजे. नाहीतर महाराज नुसते मोबाईलच बघतात काय? आम्ही भजनही करतो. ट्रेनमध्ये भजन करणारी ही मंडळी तितकीच आहे. असो, मला सांगायचं काय, मनाला शांती प्राप्त होते म्हणून खेळ खेळायचे. मांडियाला डाव पोरा होतो तो तो मांडियाला डाव पोरा होतो तो तो मांडीला डाव पोरा होतो मांडीला डाव पोरा होतो नको घालू पेला पोरा होतो तो तो होतो तू तू पोरा होतो तू तू नको घालू पेला पोरा होतो तो तो होतो तू तू पोरा होतो तो तो मांडियाला डाव पोरा होतो तो तो मांडीला डाव पोरा होतो डाव पोरा होतो अबक टुबक टिबक पोरा त्रिगुण खेळ मांडो अबक टुबक त्रिबक पोरा त्रिगुण खेळ मांडो अबक टुबक टिबक पोरा त्रिगुण खेळ मांडो त्रिबक पोरा त्रिगुण खेळ मांडो खेळाविती दांडू पोरा खेळाविती दांडो खेळाविती दांडू पोरा खेळाविती दांडो अबक टिबक अबक टिबक अबक टिबक टिबक पोरा त्रिगुण खेळ मांडो त्रिबक पोरा त्रिगुण खेळ मांडो त्रिबक पोरा त्रिगुण खेळ मांडो झेला रे झेला झेला रे झेला वरीचा वरी झेला
झेला वरी झेला वरच्यावरी झेला झेला रे झेला झेला रे झेला झेला रे झेला झेला रे झेला खेळ मांडिला लगोरी खेळ मांडिला लगोरी खेळ मांडला लगोरी खेळ मांडला लगोरी खेळताती नाना परी खेळताती नाना परी खेळताती नाना परी खेळताते नाना परी खेळ मांडिला लगोरी खेळ मांडिला लगोरी खेळ मांडिला लगोरी हमामा फोरा हमामा घुमरी वाजे घुमामा जय हो हमामा फोरा हमामा घुमरी वाजे घुमामा घुमरी वाजे घुमामा घुमरी वाजे घुमामा हमामा पोरा हमामा 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 घुमरी वाजे घुमामा गोपाल कृष्ण भगवान की जय जय श्री राम जय श्री राम श्रीराम एकदा अमित दादा आणि नितीन दादासाठी हा हा टाळे वाजवा खरोखर ते दोन्ही खोणे गाव आलं की आम्हाला आठवण पडतं अमित दादा आणि नितीन दादांची, नाही का? आपण ज्यांना बंटी म्हणतो. प्रत्येक गावामध्ये मृदंगमणी, प्रत्येक गावामध्ये हे गायक हे निर्माण झालेच पाहिजेत, नाही का? तरच आपला संप्रदाय धार्मिक कार्य आपले वाढू शकतात, त्याला खत पाणी प्राप्त होऊ शकतं, नाही का? फक्त ते थोडं जेवढं होईल शक्य तेवढं निस्वार्थ आपल्याकडनं जेवढं शक्य होईल तेवढं, नाही का? विठ्ठल विठ्ठल विठाला विठ्ठला सर्व गोपाळांबरोबर भगवंताने खेळ खेळले. फक्त याच अवतारामध्ये भगवंत सामान्य जीवाबरोबर खेळ खेळतात, त्यांचं उष्ट खातात, त्यांच्याबरोबर फिरतात, त्यांच्याबरोबर आनंद घेतात. बाकी कुठल्याच अवतारामध्ये भगवंत सामान्य जीवाच्या जवळ जात नाही. विशेषतः गोपाळांना त्या विशेष अधिकार प्राप्त झालेला. 12:15 तुम्हाला वेळ लिहिला, 12:30 होऊन गेले. तुम्हाला वेळ दिलेली 12:15पर्यंत. सर्व गोपाळ म्हणू लागले तुम्ही उपास सोडून आला असाल, आम्ही अजून कालची एकादशी आमची नाही का, आम्ही पण उपास सोडलेला नाही. सर्व भगवंतांनी 16 गोपाळांना एकत्रित केलं व सर्व प्रकारचं त्यांच्या शिदोऱ्या व स्वतःची शिदोरी भगवंताने एकत्रित केली. त्या शिदोरीला ज्यावेळेला एकत्रित केलं, त्या शिदोरी एकत्रित केलं म्हणतात काला. तुका म्हणे काळा वैकुंठी दुर्लभ, विशेष हा लाभ संत संगे. म्हणजेच हा काला फक्त आपल्या संतांच्या संगतीतच प्राप्त होऊ शकतो, असं या काल्याचं महत्व आहे, नाही का? आणि भगवंत आणि संतांनी सांगितलं हा काला प्राप्त झाल्यापर्यंत आपण स्वतःपुरता न ठेवता, स्वतः तर ग्रहण केलाच, पण संतांनी भगवंतांनी एकमेकाच्या मुखात भरवला. काला वाटू एकमेका, वैष्णवनिका संभ्रम, नाही का? असं ह्या काल्याचं महत्व आहे. असो, 12:30 माझ्या मर्यादित वेळेपेक्षा आपली 15 मिनटं मी एक्स्ट्रा घेतली. आपली सुरुवात थोडी उशिरा झालेली. शक्य होईल तेवढं आपल्यासमोर चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. जे काय चांगलं असेल सर्व मोठ्या महाराजांचं, वासुदेव बाबांचं आहे. मी फक्त निमित्त त्यांच्या परंपरेतला मोठ्या महाराजांचा नातू, वासुदेव बाबांचा पुतण्या, हीच माझ्याकडे पुण्य आहे. बाकी कुठलाही माझा आपल्यासमोर उपदेश किंवा ज्ञान देण्याचा माझा अधिकार नाही.
चुकून कोणाला काही शब्द माझ्या मुखातून गेला असेल, कोणाला लागला असेल, आपण सर्व मोठ्या अंतकरणाने, मोठ्यांचे श्रवण करणारे श्रवणीय श्रोते आहात, उदार अंतकरणाने मला क्षमा कराल अशी अपेक्षा ठेवतो व झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्पित करून माझ्या सेवेला पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ईश्वर माऊली ज्ञानराज ईश्वर माऊली ज्ञानराज माऊली. जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल 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 जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल 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 जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोला आपण का शिंके लाविले दुरी होतो गाते मी भरी तुम्ही वारे दोईकडे मुका पसरोनी गडे वाहती त्या धारा वारे दोईच्या कोपरा तुम्ही वारे दोईकडे मुका पसरोनी गडे तुका म्हणे हाती टोका अधिका उडीने दियका तुम्ही वारे दोईकडे मुका पसरोनी गडे तुका मने हाती ठोकावणे अधिक नेती लोका तुम्ही वारे दोईकडे मुका पसरोनी गडे कंठी धरिला कृष्ण मनी अवघा जनी प्रकाश काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम वाकुरिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम तुका म्हणे भो मंडळे आम्ही बाळी विरगाडे काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम. ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम. असेच बसा असेच बसा बोलिलेले कुरे वेळी वाकुडी उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध नाही विचारिला अधिकार मी आपुला करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध तुका म्हणे ज्ञानेश्वरा दाखा पाया पैकी कर करा करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम. गडबड करू नका थांबा तसे आहेत तसेच राहा उठू गोंधळ नका. कराल सगळा उठू नका विजय आरती. 28 विटेवरी उभा वामानी रखुमा